Hi guys, welcome to VDK Knowledge Hub YouTube channel. Today's session will be bilingual, that is English and in Marathi. I am trying my best to give ultimate information about today's topic, that is human digestive system म्हणजेच मानवी पचन संस्था. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की मानवी पचन संस्था या घटकावरती विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात. म्हणजेच हा आजचा घटक खूप महत्त्वपूर्ण असा आहे. त्याच्यामुळेच आज मी हा टॉपिक निवडलेला आहे. आजच्या सेशनचं आपलं वैशिष्ट्य असं असणार आहे की या सेशनमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयी मी डिटेल माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नव्हे तर आवश्यकतेनुसार जागोजागी फिगर्सच्या माध्यमातून ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे की तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहील. चला तर पाहूया ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर या 5 स्टेप्स ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचा जो क्रम आहे ते सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण की मला वाटतं गेल्या वर्षीच किंवा 2018 किंवा 19च्या MPSC प्री म्हणजे महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षेमध्ये याचा सिक्वेन्स विचारलेला होता की कोणत्या क्रमानं ही प्रोसेस होते. मग इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन यांचा व्यवस्थित सिक्वेन्स लावायला त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामुळे हा जो क्रम आहे तो आपणास माहीत पाहिजे. सोपा आहे. पुन्हा एकदा बघा, इंजेशन म्हणजेच काय? आपण खाल्ल्यानंतर आतमध्ये घेणे. त्याच्यानंतर डायजेशन, साहजिकच आहे, खाल्लेलं काय होणार आहे? डायजेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? त्याचं अवशोषण होणार आहे. त्याच्यामध्ये असणारे घटकांचं अवशोषण होणार आहे. त्याच्यानंतर ॲसिमिलेशन म्हणजेच सात्विकीकरण आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचं बहिक्षेपण. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया डायजेस्टिव्ह सिस्टीमची होत असते. तर आता यातला एक एक घटक आपण पाहूया. Alimentary canal, length 9 meter 33 feet, is also called gastrointestinal tract, is a continuous tube that extends from your mouth to anus through the thoracic and abdominopelvic cavities. Organs of alimentary canal of gastrointestinal tract includes the mouth, the most of the pharynx, esophagus, stomach, small intestine and large intestine. म्हणजे एलिमेंटरी कॅनल काय आहे? तर तोंडापासून म्हणजे माउथ पासून स्टार्ट होऊन ही सिस्टीम टोटल ॲनस पर्यंतच्या जी ही टोटल ट्यूब आहे याला या ठिकाणी एलिमेंटरी कॅनल हे नाव दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा की असा प्रश्न येऊ शकतो की विच ऑर्गन्स आर इन्क्लुडेड इन एलिमेंटरी कॅनल. तर एलिमेंटरी कॅनल मध्ये हे सर्व ऑर्गन्स त्याच्यामध्ये येतील. माउथ येईल, इसोफॅगस येईल, स्टमक येईल, स्मॉल इंटेस्टाईन येईल, लार्ज इंटेस्टाईन येईल आणि लास्ट पार्ट जो आहे तो ॲनस पर्यंत. म्हणजे एलिमेंटरी कॅनल जर पाहिला आपण तर स्टार्टिंग फ्रॉम माउथ टू एंड ॲट द ॲनस पॉइंट. ओके. हा माउथ. The mouth is beginning of digestive tract. In fact, digestion starts here as soon as you take the first bite of a meal. Chewing breaks the food into pieces that are more easily digested, while saliva mixes with the food to begin the process of breaking it down into a form your body can absorb and use. म्हणजेच काय? डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेशनची जी सुरुवात आहे किंवा अन्नपचनाची सुरुवात जी आहे ते आपल्या तोंडामध्ये स्टार्ट होते. खरं तर माउथमध्ये स्टार्ट होते. जेव्हा आपण अन्न खातो त्यावेळेस अन्न तोंडामध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपल्या लाळ ग्रंथी आहेत त्या लाळ ग्रंथी सलायवा लाळ मिक्स करतात आणि म्हणजे त्याच ठिकाणी खरं तर आपली जी डायजेस्टिव्ह प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. आता मग माउथ मध्ये आपल्याला माहिती आहे की तोंडामध्ये कोणकोणते आणखीन ऑर्गन्स असतात जे की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये मदत करतात. तर माउथ मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय? टंग आहे. त्याच्यानंतर टीथ आहेत. त्याच्यानंतर सॅलिव्हरी ग्लँड आहे. आता पाहूया टंग. अटॅच्ड विथ हायोइड बोन. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपली जी टंग असते, आपली जी जीभ असते ती कोणत्या बोननं अटॅच असते ज्याच्यामुळे की ती बाहेर पडत नाही. आता बघा, जर आपण पाहिलं कुत्रे तर कुत्र्यांची जीभ कशी बाहेर अशी लटकलेली दिसते, तशी आपली एवढी बाहेर येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? कारण की आपल्यामध्ये हायोइड बोन असते आणि या हायोइड बोनलाच आपली टंग ही अटॅच असते. आता मग ह्या लाळेचं काय काम आहे? या टंगचं काय काम आहे?
तर टंग जी आहे ती आपल्याला अन्न खाताना वेगवेगळ्या जी टेस्ट आहेत त्या टेस्टची जाणीव करून देते. याच्यावर टेस्ट बड्स असतात, त्याला आपण पॅप्लिया सुद्धा म्हणतो. तर या जिभेवर असणाऱ्या टेस्ट बड्स जे असतात, एकदम समोरच्या साईडला जे असतात टेस्ट बर्ड, त्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्वीट टेस्ट म्हणजेच काय, गोड पदार्थांची चव या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला कळते. त्याच्यानंतर ह्याची साईड साईडच्या बाजूला लॅटरल साईडला जे टेस्ट बड असतात यांच्यामुळे आपल्याला खारटपणा किंवा सॉल्टी यांची जाणीव होते. आणि एकदम एंडला म्हणजे एकदम पाठीमागे या ठिकाणी बिटर टेस्ट म्हणजे कडवटपणा आपल्याला जाणवतो. आणि या ठिकाणी मध्ये सोअर टेस्ट म्हणजेच खट्टा किंवा खारटपणा आपल्याला पाहावयास मिळतो. टंगच्या नंतरचा माउथ मधील पार्ट म्हणजे ह्युमन टीथ. ह्युमन टीथ मध्ये 32 टीथ जे असतात, 32 दात जे असतात ते परमनंट टीथ असतात आणि 20 हे टेम्पररी मिल्क किंवा टेम्पररी टीथ किंवा मिल्क टीथ म्हणून ओळखले जातात. आता परमनंट टीथचे 4 टाइप्स ऑफ टीथ असतात. त्याच्यामध्ये इन्सिजर्स 8 असतात, कॅनाइन्स 4, प्रीमोलार 8, मोलार 12 आणि टोटल असे 32 दात असतात. ह्या 32 दातांची विभागणी अशा प्रकारे असते. याच्यामध्ये इन्सिजर्स जे असतात ते सर्वात आधी येतात. हे लक्षात ठेवा, इन्सिजर्स म्हणजे सर्वात आधी येणारी दात कोणती, तर ते इन्सिजर्स असतात. त्याच्यानंतर कॅनाइन्स सर्वात तीक्ष्ण दात म्हणून ओळखली जातात, प्रीमोलार, मोलार आणि असे हे 32. आता हे जे आहेत हे टोटल 32 म्हणजेच काय, टोटल दोन्ही जबड्यांची मिळून या ठिकाणी संख्या दाखवलेली आहे. जर मी तुम्हाला हेच म्हटलं की एका जबड्यामध्ये किती असतील तर 16, मग 16ची विभागणी कशी असेल, हे 4 होतील, त्याच्यानंतर या ठिकाणी 2 होतील, हे 4 होतील आणि हे 6 होतील. अशा पद्धतीने म्हणजे 16 दोन्ही 32, इकडे 16, खालच्या जबड्यामध्ये 16, वरच्या जबड्यामध्ये 16. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इन्सिजर्स म्हणजे हे एका जबड्याचं तुम्हाला खालच्या जबड्याच्या या ठिकाणी दाखवलेलं आहे. इन्सिजर तुम्हाला 4 दिसत आहेत म्हणजे तिथं 8 आहेत, ते दोन्ही जबड्याचे मिळून आहेत. तर हे इन्सिजर्स सुरुवातीचे जे आहेत ते इन्सिजर्स, कॅनाइन्स 2, त्याच्यानंतर प्रीमोलार इकडे 2 इकडे 2 म्हणजे 4, एका जबड्यात 4 म्हणजे खालच्या जबड्यात 4 वरच्या जबड्यात 4 असे 8. त्याच्यानंतर मोलार हे टोटल 6 म्हणजे खालच्या जबड्यात 6 आहेत तर वरच्या जबड्यात 6. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने दातांची विभागणी असते. आता याच्यामध्येच आणखीन एक असा प्रश्न असतो की टूथचा फॉर्म्युला ओळखा किंवा टूथचा फॉर्म्युला काय आहे म्हणून प्रश्न येतो. तर हा टूथचा फॉर्म्युला असतो 2 इन्सिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार, मोलार. आता ही वन साइड अपर आणि वन साइड लोअर अशा पद्धतीने विभागणी आहे. तर हा फॉर्म्युला कसा बनलेला असतो बघा, या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. बघा, हे समजा आपलं तोंड आहे, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे काय, इन्सिजर किती आहेत 8. मग याची विभागणी कशी होईल, तोंडाचे समजा आपण 4 भाग केले, इथे 2, वरच्या जबड्यात 2, इकडच्या साईडला डाव्या साईडच्या खालच्या जबड्यात 2, त्याच्यानंतर उजव्या साईडच्या जबड्यामध्ये 2 आणि इकडे 2 म्हणजे काय काय झालं 2 2 2 अशा पद्धतीने हे जे 8 होते त्या 8ची विभागणी झाली कोणत्या, इन्सिजरची, म्हणून पहिल्यांदा हे 2 आलं. ठीक आहे, म्हणजे 2 2 2. त्याच्यानंतर काय आहे, कॅनाइन किती आहे 4. मग आता 4 ची आपल्याला 4 ठिकाणी विभागणी करायची, म्हणून काय होईल, इथे 1 इथे 1 इथे 1 इथे 1. त्याच पद्धतीने इथं काय आहेत, प्रीमोलार किती आहेत 8 आहेत, म्हणजे 8 ची पुन्हा विभागणी आपल्याला 4 भागात करायची, म्हणजेच काय होईल 2 2 2, म्हणून पुन्हा 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2. आणि राहिलं काय आता, तर मोलार किती आहेत 12 आहेत, मात्र याची विभागणी 4 ठिकाणी करायची, म्हणजे आपल्याला काय 3 3 3 3 करावे लागेल, म्हणजे इथं 3 इथं 3 इथं 3 आणि या ठिकाणी 3. अशा पद्धतीने हा जो आपल्या तोंडाचा पूर्ण तोंडामध्ये असणाऱ्या दातांची विभागणी करून हा फॉर्म्युला बनवलेला असतो. परीक्षेमध्ये हा सरळ सरळ अशा पद्धतीने विचारलेला असतो आणि ऑप्शन मध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीचे ऑप्शन असतात. तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असण्यासाठी केवळ हे जर एकदा माहित असेल की किती कोणती दात आहेत आणि त्याची विभागणी आपल्याला मुखाच्या ह्या 4 भागामध्ये करायची आहे, तर ऑटोमॅटिक हा फॉर्म्युला तुमच्या नेहमी परमनंट लक्षात राहतो, त्याला वेगळं पाठ करण्याची आवश्यकता नाही. ओके, चला तर पुढं. आता बघा, विजडम टीथ 2 सेट्स म्हणजेच 4 टीथ 2 सेट
म्हणजेच काय 2 सेट असतात, ठीक आहे. आणि 2 सेट्स आणि 4 टीथ दे आर पार्ट ऑफ मोलार्स. लक्षात घ्या, विजडम म्हणजेच काय, ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, बरोबर. याचे किती सेट असतात? 2 सेट असतात, ठीक आहे. म्हणजे एका सेटमध्ये किती? 2. एका बाजूला 2 आणि एका बाजूला 2, असे 4 टीथ येतात दोन्ही मिळून, ठीक आहे. आणि हे हे कशाचे पार्ट आहेत? तर मोलारचे. मोलार म्हणजेच काय, जे शेवटच्या दाढ असतात याच्याच मध्ये येणारे हे जे असतात हे विजडम टीथ, ज्याला आपण अक्कलदाढ असं म्हणतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर हे कसे असतात बघा या ठिकाणी, वेस्टिजियल ऑर्गन आहे. काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपल्या शरीरामध्ये ज्याचं काहीही काम नाही, परंतु तो ऑर्गन आहे. जसं की अपेंडिक्स आहे, पुढे आपण ते पाहणारच आहोत. ते सुद्धा एक काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन आहे. तसंच हे विजडम टीथ आहेत, त्या सुद्धा काय आहेत? वेस्टिजियल ऑर्गन आहे, ठीक आहे. तर ह्या स्लाइडमध्ये तुमच्या सर्व बाबी लक्षात आल्या असतील. सर्वात महत्वाचं, तुम्ही हे इन्सिजर, कॅनाइन, प्रेमोलार, मोलार हे एकदा व्यवस्थित पाठ करून ठेवलं तर हा फॉर्म्युला तुम्ही ऑटोमॅटिक काढू शकता की याची विभागणी बराबर 4 घटकांमध्ये केली की त्याचा फॉर्म्युला ऑटोमॅटिक निघतो, ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा की सर्वात आधी कोणते येतात, सर्वात तीक्ष्ण कोणते असतात, त्याच्यानंतर टेम्पररी किंवा मिल्क टीथ किती असतात, तर 20. विजडम टीथ काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन आहे. ओके, समजल्या सर्व बाबी. चला तर पुढच्या स्लाइडवर आता. हा, टीथ नंतर माउथ मधलाच दुसरा पार्ट आहे तो म्हणजे सॅलिव्हरी ग्लँड. आता सॅलिव्हरी ग्लँड म्हणजेच काय, लाळ ग्रंथी. आता लाळ ग्रंथी किती असतात, तर 3 पेअर्स ऑफ सॅलिव्हरी ग्लँड्स अँड टोटल 6 सॅलिव्हरी ग्लँड. लक्षात घ्या, 3 पेअर्स ऑफ सॅलिव्हरी ग्लँड. प्रश्न सरळ सरळ येतो की आपल्यामध्ये किती सॅलिव्हरी ग्लँड आहेत, तर एक तर 6 सॅलिव्हरी ग्लँड किंवा पेअर मध्ये विचारल्या तर 3 पेअर्स ऑफ सॅलिव्हरी ग्लँड. ओके, हा. तर या ठिकाणी तुम्ही लोकेशन सुद्धा पाहू शकता. बघा, हे पाहिल्यानंतर आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहतं की कोणकोणत्या ठिकाणी हे आहेत. सबलिंगल ग्लँड आहे, सबमॅन्डिब्युलर ग्लँड आहे आणि पॅराटॉइड ग्लँड आहे. तर हे सगळे काय आहे, त्याचे लोकेशन दाखवलेले आहे. म्हणजे कानाच्या जवळ असतात, त्याच्यानंतर खालच्या बाजूला असते आणि हे सबलिंग्वल या साईडला असते. तर अशा पद्धतीने 3 पेअर्स ऑफ सॅलिव्हरी ग्लँड्स असतात. आता बघूया आपण सिक्रेट सलायवा, दॅट इज टायलिन एन्झाईम. मग सॅलिव्हरी ग्लँडचं काय काम आहे, तर ती काय करते, टायलिन नावाचं एन्झाईम सिक्रेट करते आणि जे की आपल्या अन्नपचनामध्ये हेल्पफुल आहे. लक्षात ठेवा, सॅलिव्हरी ग्लँड सिक्रेट्स टायलिन. ह्याचं PTYALINE जरी अशी स्पेलिंग असली तरी ह्याचा उच्चार करताना टायलिन असा करायचा. ओके, हा. त्याच्यानंतर सॅलिव्हरी ग्लँडच्या नंतर पुढचा भाग आहे थ्रोट, also called the pharynx. The throat is the next destination for food you have eaten. From here, food travels to esophagus or swallowing tube. तर थ्रोट म्हणजेच काय, घसा. ज्यावेळेस आपण ही प्रक्रिया पूर्ण होते, दात, जीभ आणि सलायवा हे सगळं मिसळल्यानंतर अन्न कुठं जाईल, साहजिकच अन्ननलिकेच्या माध्यमातून ते खाली जातं. मग अन्ननलिकेच्या मधून जात असताना सुरुवातीला हे थ्रोट म्हणजेच घसा, ह्या घशाच्या माध्यमातून ते खाली जातं आणि त्या ठिकाणीच मग घशाला अटॅच असणारी जी आपली इसोफॅगस असते, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अन्ननलिका असते, त्या अन्ननलिकेमध्ये त्या थ्रोटच्या नंतर त्या जे अन्न आहे ते इसोफॅगस मध्ये एंट्री करतं, ठीक आहे. आता मग पुढे बघा, इसोफॅगस म्हणजेच काय, अन्ननलिका, ठीक आहे. आता इसोफॅगस याची जी लांबी आहे ती 25 सेंटीमीटर इन लेंथ, 25 सेंटीमीटर एवढी लांबी असते. लक्षात ठेवा, हे जे फॅक्ट्स आहेत असे, ते काही फॅक्ट्स लक्षातच ठेवावे लागतात. त्याच्यानंतर द इसोफॅगस इज अ मस्क्युलर ट्यूब एक्सटेंडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. मग ही इसोफॅगस जी असते ती, आता एक मिनिट या ठिकाणी दाखवतो मी. हा, हे बघा, ही इसोफॅगस म्हणजे या ठिकाणी फॅरिंग्स पासून सुरुवात होऊन ती कुठपर्यंत आलेली असते, ही स्टमक, या ठिकाणी स्टमक पर्यंत आलेली असते. ओके, हा. आता याच्यात दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे, नो डायजेशन अँड अब्सॉर्प्शन टेक प्लेस. म्हणजे ह्या इसोफॅगस मध्ये कसल्याही पद्धतीचं डायजेशन किंवा अब्सॉर्प्शन होत नाही. मग इसोफॅगसचं काय काम आहे, केवळ जी फॅरिंग्स आहे किंवा थ्रोट आहे या ठिकाणाहून खाल्लेलं अन्न
हे स्टमक पर्यंत पोहोचण्याचं किंवा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम केवळ इसोफॅगसचं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं डायजेशन किंवा ऍब्सॉर्प्शन होत नाही. ठीक आहे, ओके. हा, नेक्स्ट, स्टमक. The stomach is a sac-like, J-shaped organ with strong muscular walls. In the addition to holding the food, it's also a mixer and grinder. The stomach secretes acids and powerful enzymes that continue the process of breaking down the food. From there, the food moves to the small intestine. Gastric gland secretes gastric juice. आता पाहूया, मग स्टमक काय आहे? तर स्टमक हे बघा या ठिकाणी दिसतंय. तर इसोफॅगस मधून येणारं जे काही सगळं अन्न आहे ते अन्ननलिका जी सोबत घेऊन येते ते कुठे जातं? ह्या स्टमक मध्ये जातं. ठीक आहे, स्टमक म्हणजेच काय? आपण ज्याला जठर म्हणतो. ठीक आहे, ह्या जठर मध्ये जातं. हे कसं आहे? जे शेप आहे. बघा, हे तुम्हाला या ठिकाणी जे शेपड दिसतं. ठीक आहे, हे जे शेपड. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये स्ट्रॉंग मस्क्युलर वॉल्स असतात. म्हणजे काय? आतमध्ये जे मस्क्युलर हे वॉल्स किंवा त्याची जी मेम्ब्रेन असते ते एकदम मस्क्युलर असते. त्याच्यानंतर हे काय काम करतं? मिक्सर अँड ग्राइंडर. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अन्न खाल्ल्यानंतर ते मिक्सअप आणि एकदम बारीक होण्याच्या क्रियेची सगळी प्रक्रिया कुठं होते? ते फिरण्याची या ठिकाणी पूर्ण होते. आणि मग याच ठिकाणी गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट्स गॅस्ट्रिक ज्यूस. याच्या ठिकाणी जी गॅस्ट्रिक ग्लँड्स असते ती गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करते आणि हे सगळं कुठं होतं? ह्या स्टमक मध्ये होतं. मग स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये महत्वाचे 3 घटक असतात. कोणकोणते? तर त्याच्यामध्ये महत्वाचे घटक असतात हार्मोन्स एक आणि एन्झाईम्स सुद्धा असतात. आता ते कोणकोणते? बघा, या ठिकाणी HCl म्हणजेच काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुम्हाला सर्वांना माहिती आहे HCl म्हणजेच काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग हायड्रोक्लोरिक ऍसिडचं मुख्य काम काय आहे? तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करण्याचं काम करतं. म्हणजे जे काय आपण अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नासोबत समजा अनावश्यक असे जर काही मायक्रोब्स आलेले असतील, बॅक्टेरिया आलेले असतील, तर हे हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी सिक्रेट झाल्यामुळे ते मरतात. म्हणजेच या ठिकाणी हे HCl आपल्याला हेल्पफुल ठरतं. म्हणजे आणि दुसरी एक महत्वाची बाब काय आहे? तर हे HCl जे आहे ते काय आहे? हार्मोन म्हणून काम करतं. ओके. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असणारं पेप्सिन हे एक एन्झाईम आहे. ठीक आहे, तर पेप्सिन काय करतं? हे प्रोटीन डायजेशनचं काम करतं. पेप्टाइड्स मध्ये ते कन्वर्ट करतं. ठीक आहे. रेनिन हे मिल्क डायजेशनचं काम करतं. कॅसिन मध्ये ते कन्वर्ट करतं. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. रेनिन हे कन्वर्ट मिल्क डायजेशन इंटू कॅसिन. पेप्सिन कन्वर्ट्स प्रोटीन डायजेशन इंटू पेप्टाइड्स. ओके. नेक्स्ट, small intestine, 6 to 6.25 meter in length, made up of 3 segments: the duodenum, jejunum, and ileum. The small intestine is long to loosely coiled in the abdomen. The small intestine continues the process of breaking down food by using enzymes released by pancreas and bile from the liver. तर स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे हा घटकामध्ये पूर्ण डायजेशनची प्रक्रिया होते, हे लक्षात घ्या. त्यातली त्यात ह्याचे महत्वाचे 3 पार्ट्स कोणकोणते आहेत किंवा 3 ह्याचे जी टाईप ह्याचे 3 विभागामध्ये स्मॉल इंटेस्टाईनची जी विभागणी केलेली आहे ते या फिगर मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. आता हा प्रश्न सुद्धा MPSC ने विचारलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे की वरतून खाली याचा सिक्वेन्स कसा आहे. तर डिओडेनम, जेजुनम आणि इलियम अशा पद्धतीने यांचा सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. आता याच्यामध्ये सुद्धा जर पर्टिक्युलरली विचारलं, एक जनरल विचारलं की मानवी पचन संस्थेमध्ये पचनाची क्रिया मुख्यतः कुठं होते? तर कुठं होते? तर ती होते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सुद्धा विचारलं की पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी होते? तर ती होते डिओडेनम या ठिकाणी. मानवी पचन संस्थेमध्ये जे काय आपण खाल्लंय त्याची पूर्ण डायजेशनची प्रक्रिया होते. ठीक आहे, पुढे पाहू आपण आता. हा, तर मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं आणखी? जे पॅनक्रिया आणि लिव्हर आहेत हे तुम्हाला माहिती आहे ग्लँड्स आहेत. तर ह्या काय करतात? काही ज्यूस किंवा काही बाईल पिगमेंट्स किंवा एन्झाईम सिक्रेट करतात जे की आपण खाल्लेलं अन्न आहे त्याचं पचनामध्ये किंवा ऍब्सॉर्प्शन मध्ये मदत होते. ते या ठिकाणी सिक्रेट्स ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये करतात. ठीक आहे.
आता लिव्हर. The liver is the largest solid organ and the largest gland in human body. It is only organ that can regenerate. Basic nature and pH is 7.5 to 8.5. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या बाबी आहेत बघा. लिव्हर इज द लार्जेस्ट सॉलिड ऑर्गन. सरळ सरळ याच्यावर प्रश्न बनवू शकतो. विच इज द लार्जेस्ट सॉलिड ऑर्गन इन ह्युमन बॉडी. तर सगळ्यात मोठा सॉलिड ऑर्गन असणारा कोणता आहे तर लिव्हर. दुसरी आणखीन एक हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे की विच इज द बिगेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी. तर ती कोणती आहे लिव्हर. लिव्हरच ही जी आहे ती लार्जेस्ट ग्लँड आपल्या ह्युमन बॉडी मधली आहे. पुन्हा इट इज द ओनली ऑर्गन दॅट कॅन रिजनरेट. खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय रिजनरेट. समजा या लिव्हर डॅमेज झालं काही कारणास्तव, समजा त्याचे काही सेल्स डिस्टर्ब झाल्या, डॅमेज झाल्या, तर हा एकमेव असा ऑर्गन आहे की स्वतः तो रिकवर करतो किंवा त्याला दुरुस्त करतो, म्हणजेच ते रिजनरेट करतो. म्हणून हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे की विच ऑर्गन्स आर एबल टू रिजनरेट इटसेल्फ. तर तो असा कोणता ऑर्गन आहे केवळ लिव्हर आहे जो स्वतःला रिजनरेट करतो. आता हे बेसिक इन नेचर असतं, म्हणजेच ह्याचा पीएच जो आहे तो 7.5 टू 8.5 असतो. इट मेक अँड सिक्रेट बाईल. हा काय करतो बाईल सिक्रेट करतो, ज्याला आपण पित्त म्हणतो. आणि डायजेस्ट लिपिड्स अँड फॅट्स, म्हणजे जे आपण लिपिड्स किंवा फॅट खाल्लेले असतात, फॅट असतात, ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो, ते डायजेस्ट करण्याचं काम या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून होत असतं. आता या ठिकाणी या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते लिव्हर आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर हे गॉल ब्लॅडर, हे बाईल डक्ट, ही पॅनक्रिया आणि डिओडेनम. बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना की ह्या सगळ्या जी ग्लँड्स आहेत, लिव्हर असेल, पॅनक्रिया असेल, हे या ठिकाणी ह्या डिओडेनम मध्ये जो वरच्या कडीचा पार्ट आहे कशाचा इंटेस्टाईनचा, स्मॉल इंटेस्टाईनचा, त्याच्यामध्ये हे त्यांचे एन्झाईम्स हार्मोन्स सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे डिओडेनम या पार्ट मध्ये काय होते डायजेस्टिव्ह प्रोसेस कंप्लीट होते. म्हणजे डायजेशनची प्रक्रिया मुख्यतः हे डिओडेनम मध्ये पूर्ण होते. ओके. गॉल ब्लॅडर. The gallbladder is pear-shaped reservoir that sits just under the liver and stores bile. Bile is made in the liver. Then, if it needs to be stored, travel to the gallbladder through a channel called the cytic duct. During a meal, the gallbladder contracts, sending bile to the small intestine. बघा म्हणजे गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताशय, तर ह्याचं लोकेशन कुठं आहे तर हे आहे जस्ट लिव्हरच्या खाली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे ना. पियर जे फळ असतं पियरचं त्या पद्धतीची याची रचना असते, तसं आकार त्या पद्धतीने असतो. आता मग हे पित्ताशय जे आहे ऍक्च्युली जे बाईल असतं किंवा पित्त असतं ते बनतं कुठं बघा या ठिकाणी दिलेले काय बाईल इज मेड इन लिव्हर. म्हणजे मुख्यतः हे बाईल किंवा पित्त जे आहे ते बनतं लिव्हर मध्ये, मात्र स्टोअर कुठं होतं गॉल ब्लॅडर मध्ये, पित्ताशयामध्ये. आणि हे आवश्यकतेनुसार रिलीज केलं जातं कुठे हे डिओडेनम मध्ये जो की स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. ओके. हा नेक्स्ट. हा त्याच्यानंतर बघा पॅनक्रिया. ही पॅनक्रिया या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ग्लँड. In pancreas cluster of cells called pancreatic isolates of Langerhans. आता isolates of Langerhans असं या पॅनक्रियामधील सेल्सला का म्हणतात कारण की लँगरहन्स डिस्कवर्ड इट. पॅनक्रियाचा शोध कोणी लावला लँगरहन्स नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. त्याच्यामुळेच याच्यामध्ये जे सेल्स आहेत त्यांना आयसोलेट्स ऑफ लँगरहन्स याच्या नावानं ओळखलं जातं. आता पॅनक्रियावरती भरपूर प्रश्न हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येतात कारण की पॅनक्रिया ही कशी आहे मिक्स्ड ग्लँड आहे. आता ते ग्लँड्स मध्ये इन डिटेल आपण पाहणारच आहोत की कशामुळे तिला मिक्स्ड ग्लँड म्हणतात, कारण की ती एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन असे दोन्ही कामं करते. या ठिकाणी आपण पाहूया. बघा अल्फा सेल्स, याच्यामध्ये 4 टाइप्स ऑफ सेल्स असतात पॅनक्रियामध्ये. अल्फा सेल्स सिंथेसाइज स्टोअर अँड सिक्रेट्स अ हार्मोन glucagon. Beta cells produce insulin. Delta cells secretes somatostatin. हे सगळे काय आहेत तिन्ही पण हे हार्मोन आहेत आणि
हार्मोन सिक्रेट कोण करतं, तर एंडोक्राईन ग्लँड्स, म्हणजेच हे एंडोक्राईन म्हणून कार्य करते, एंडोक्राईन ग्लँडमध्ये म्हणून कार्य करते. आता दुसरं, एफ सेल सिक्रेट्स पॅनक्रियाटिक ज्यूस. आता या ठिकाणी ही ज्यूस आणि एन्झाईमच्या स्वरूपात काम करते, म्हणून ही ॲज अ एक्झोक्राईन ग्लँड, आणि या ठिकाणी हार्मोन सिक्रेट करते म्हणून ॲज अ एंडोक्राईन ग्लँड म्हणून कार्य करते. आता मग पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणून कोणकोणते ज्यूस किंवा कोणकोणते एन्झाईम सिक्रेट करते, तर अमायलेज, जे की काय करतं, हेल्प डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ट्रिप्सिन, जे की हेल्प्स डायजेशन ऑफ प्रोटीन्स. लायपेज हेल्प्स इन डायजेशन ऑफ लिपिड्स. अशा पद्धतीने हे तीन एन्झाईम्स हे कार्य करतात. आताच सांगितलं की हे जे आहे ती मिक्स्ड ग्लँड आहे, ह्यालाच हेट्रोक्राईन ग्लँड सुद्धा म्हणतात, कारण की ही ज्यूस, एन्झाईम आणि हार्मोन तिन्हीचं पण सिक्रेशन करते आणि ही बेसिक इन नेचर असते. ओके, अशा पद्धतीने ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या ज्या महत्वाचे ग्लँड आहेत, लिव्हर, पॅनक्रिया आणि गॉल ब्लॅडर, ह्या तिन्ही तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेला असतील. आता पुढे कोलोन. कोलोन म्हणजेच काय, लार्ज इंटेस्टाईन. आता या ठिकाणी ह्या फिगरमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, या ठिकाणी आतमध्ये असणारा भाग, स्मॉल इंटेस्टाईन संपल्यानंतर जे समजा त्याचं डिओडेनम मध्ये अन्नाचं पचन झाल्यानंतर, डायजेशन झाल्यानंतर त्याचं ॲसिमिलेशन होण्यासाठी ते पुढं काय होतं, याच्यामध्ये ट्रान्सफर होतं कोलोनमध्ये. ठीक आहे, आता पाहूया आपण. द कोलोन इज अ 5 to 6 फूट लॉंग मस्क्युलर ट्यूब, म्हणजेच 5 to 6 फूट किंवा त्याला आपण 1 ते 1.25 मीटर एवढी लांब असते, आणि ह्याचे सुद्धा 3 पार्ट असतात. मगाशी आपण स्मॉल इंटेस्टाईनचे सुद्धा 3 पार्ट पाहिले होते, तर याचे सुद्धा 3 पार्ट असतात. कोणकोणते, तर सिकम, पहिला जो आहे तो हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, सिकम, म्हणजे हे या ठिकाणी सिकम. ओके, त्याच्यानंतर कोलोन. बघा, सिकमच्या नंतर हे इथून कोलोन चालू झाला, असेंडिंग कोलन, ट्रान्सफर कोलन आणि डिसेंडिंग कोलोन, अशा पद्धतीने. आणि शेवटचा जो भाग आहे तो आहे रेक्टम, हे इथपर्यंतचा भाग. ठीक आहे, हे आहे रेक्टम. बघा, ही असे अल्टिमेट फिगरच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. निश्चितच तुम्हाला हे आवडत असेल आणि समजत असेल, कारण प्रत्यक्ष आपण आकृती पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक्झॅक्ट त्याची लोकेशन कळल्यामुळे आपल्याला कळतं की कोणता पार्ट कुठं अटॅच आहे आणि कसा आहे तो, आहे की नाही. तर बघा, आता मग याच ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की कोलोन, जिथून हा स्टार्ट होतो, लार्ज इंटेस्टाईन, आहे की नाही, कोलोन म्हणजे हा टोटल जी कोलोन आहे, लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो कोणता आहे, सिकम. तर या सिकमलाच काय, या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी असं शेपटासारखं किंवा त्याला आपण छोटंसं एक पुंछ, टेल टाईप या ठिकाणी तुम्हाला दिसतं. हे काय आहे, तर हे आहे अपेंडिक्स. ओके, आता हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुमच्या लक्षात असेल तर, काय, वेस्टिजियल ऑर्गन. सांगा बरं, मगाशी मी कोणता सांगितला होता, खूप आपलं लेक्चर स्टार्ट झालं होतं त्यावेळेस, टीथमध्ये, राईट, विजडम टीथ, ते काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे. त्याच पद्धतीनं हा अपेंडिक्स सुद्धा काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे. कारण ह्याचं काम आता राहिलेलं नाही. ज्यावेळेस आपण आपले जे पूर्वज होते त्यावेळेस काय काय करायचे, जे ग्रीन प्लांट आहेत किंवा जे पालेभाज्या आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये खायचे, पालेभाज्या म्हणण्यापेक्षा वनस्पती डायरेक्ट खायचे. त्याच्यामुळे ते सेल्युलोजचं पचन करण्यासाठी, डायजेशन करण्यासाठी हे अपेंडिक्स कामाला येत होतं. मात्र सेल्युलोज तेवढ्या प्रमाणामध्ये आपण आता खात नाही, त्याच्यामुळे हे अपेंडिक्स जे आहे ते सध्याला काय झालेलं आहे, वेस्टिजियल ऑर्गन बनलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल बघा की बऱ्याच वेळेस डॉक्टर अपेंडिक्सचं ऑपरेशन करतात. म्हणजेच काय होतं, काही आपल्या खाण्याच्या बिघाडामुळं हे अपेंडिक्स मध्ये काय होतं, इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे ते काही वेळेस काढून टाकावं लागतं. तर ते साहजिकच वेस्टिजियल ऑर्गन आहे, ते काढून टाकल्यानं काही फरक पडत नाही. ओके, तर चला मग, तर एवढं लक्षात ठेवा की हे सिकम जो आहे पहिला भाग, याला हे अपेंडिक्स अटॅच असतं. त्याच्यानंतर कोलोन आणि नंतर हे रेक्टम. अशा पद्धतीने ह्याचं नंतर हे आपलं जे अन्न आहे त्याचं ट्रान्सफर या पद्धतीने होतं. डायजेशन झाल्यानंतर जे अब्सॉर्प्शन करून राहिलेला जो भाग आहे तो याच्या माध्यमातून तो पुढे जात असतो. आता याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट बघा, कोलोन, म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो असेंडिंग कोलन, ट्रान्सफर कोलन आणि डिसेंडिंग कोलन. कोलोन याच्यामध्ये काय असतं,
तर इश्चेरिचिया कोलाई नावाचे बॅक्टेरिया असतात आणि हा काय आहे, कोलोन हा लार्ज इंटेस्टाइनचा बिगेस्ट पार्ट आहे. इथे तुम्हाला दिसतच पण आहे. सगळ्यात मोठा लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट कोणता आहे, तर कोलोन आहे की नाही. आणि याच कोलोनमध्ये काय असतात, तर बॅक्टेरिया असतात. कोणते बॅक्टेरिया असतात, इश्चेरिचिया कोलाई बॅक्टेरिया असतात. आता हे बॅक्टेरिया तुम्हाला माहित आहे, काही बॅक्टेरिया हे हार्मफुल असतात, काही बॅक्टेरिया हे युजफुल असतात. तर हा बॅक्टेरिया जो आहे तो आपल्याला कसा आहे, युजफुल बॅक्टेरिया आहे बघा. आणि हा कशा रिलेशन मध्ये राहतो, सिम्बायोटिक रिलेशन मध्ये राहतो. कोणाच्या, माणसाच्या. ते कसं, आता हे तुम्हाला माहिती आहे, सिम्बायोटिक रिलेशन म्हणजे काय, जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यावर जगतात आणि त्याचा सुद्धा फायदा करतात, ज्याला आपण सिम्बायोटिक रिलेशन असं म्हणतो, आहे की नाही. म्हणजे हा मानवासोबत सिम्बायोटिक रिलेशन मध्ये राहणारा बॅक्टेरिया कोणता आहे, तर ई कोलाई किंवा इश्चेरिचिया कोलाई नावाचा बॅक्टेरिया आहे. आणि याचं मग काय काम आहे, तर हा कन्वर्ट डायजेस्टेड फूड इनटू फेसेस. फेसेस म्हणजे काय, जे मल आहे आपला त्याच्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं, जे काही आपलं राहिलेलं डायजेस्टेड फूड आहे त्याचं कन्वर्ट करण्याचं काम हे बॅक्टेरिया हेल्पफुल करतात. आणि दुसरं आणखीन एक महत्त्वाचं काम हे करतात, ते म्हणजे या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन B12. हे सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे की ई कोलाई एक तर कसे आहेत, युजफुल बॅक्टेरिया आहेत आणि त्याचं काय काम आहे, तर ते व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात किंवा प्रोड्यूस करतात आणि ते आपल्याला हेल्पफुल असतं. त्याच्यामुळे हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे मग रेक्टम मधून आपण काय करतो, इजेक्ट करतो, हे खाली ढकलतो. त्याच्यानंतर ॲनसच्या माध्यमातून आपण जे वेस्ट मटेरियल आहे ते इजेक्ट करतो. ॲनस, द ॲनस इज द लास्ट पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. अशा पद्धतीने म्हणजे जे काही सर्व पूर्ण सिस्टीम, पूर्ण हे लार्ज इंटेस्टाईन मधून आलेलं जे अन्न आहे रेक्टमच्या नंतर हे ॲनसच्या द्वारे आपण काय करतो, त्याला इजेक्ट करतो. आणि म्हणूनच ॲनस हा काय आहे, लास्ट पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम सिंपल साध्या आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला निश्चितच हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही हे पुन्हा पुन्हा पहा. तुम्हाला ज्या त्यातल्या बाबी अवघड वाटतात त्याच्या नोट्स काढा, व्हिडिओ पॉज करा आणि हे पुन्हा पुन्हा पहा. तुम्हाला येणाऱ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये निश्चितच याचा लाभ होणार आहे. गाईज, you are driving force for me, so subscribe and like my channel. Thanks for watching.